विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठला घे मनगट घे ग माय घे ग पुण्याची माय काय झालं भाऊ? इथं आमचा कार्यक्रम काय चालला आणि तू काय हे सोंग घेऊन आली? तुझं काय कार्य करून झालं? मला माझा चला हवा येऊ द्याचा महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि तुझं काय आहे सोंग? हवा येऊ द्या. ते काय मी पाहिलं होतं टीव्हीला तुम्हाला. कोणाला? धर भाऊ बघ का आणलं बाई? हे भरपूर माल घेऊन आलो बघ. कशाला? कोणता माल आणला? हा माल घेऊन बाहेर जा की विकायला. मी सगळ्या मुंबईत येऊन कोणी दिसलं नाही तर लय मोठे माणसं दिसले म्हणून घेऊन आलो माल. आता हा माल तू कसा विकणार? मी गाणं म्हणतो बा. गाणं? काय नको अरे तुझं कातो काय आहे? खातो नाही खातो म्हणा. खातो पाहतो का? बरं, पाय पाय पाय. चांगला दिसतो रे ये. कशाला? हे चहा करला बघून. ए बाई ही राष्ट्र संत तुकडोजी महाराजची खंजिरी आहे. चंगिरी नाही खंजिरी. तेच म्हणलो रे. तुला वाजता येतं का? पाहतो वाजव बर. पाहतो नाही पाहते म्हणा. तेच म्हणलो रे. केसारी फणिग मैना काळी पोत मणी गे. 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 आठवा भरी गोंधळा दे मला. आठवा भरी गोंधळा दे तुझ्या बाळाला जाईचं काजळ घे. तुझ्या बाळाला जाईचं काजळ घे. अनिता ये ग शांताये. अनिता ये ग शांताये. तुझ्या पंचीला तमची मोरणी घे. घे ग माय घे ग बुरगुंड्याची माय. घे ग सोनीची माय. केसारी फणिग मैना काळी पोत मणी गे. 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 ऐकून घे भाऊ. काय बाई? ये ग सुबा बिबा घे. ये ग सुबा बिबा घे. तुझ्या लाडक्या छबीला झुबा घे. तुझ्या लाडक्या छबीला झुबा घे. तुझ्या लाडक्या छबीला झुबा घे. अगं हौसा ये ना कौसा ये. हौसा ये ग कौसा ये. तुझ्या बाळाला हसली बिंदिया घे. घे ग माय. घे ग सोनीची माय. घे ग कमलीची माय. केसारी फणिग मैना काळी पोत मणी घे. केसारी फणिग मैना काळी पोत मणी घे. पोत मणी घे. वाया घे मनगट घे. केसारी फणिग मैना काळी पोत मणी घे. केसारी फणिग मैना काळी पोत मणी घे. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. मी का तुम्हाला आज घरात बोलवलं त्याचं कारण होतं. ते गावात गेलं आणि ते गावकरी त्रास देतात. पण ते गावकरी असे ते शेवटी माझ्या घरातही घुसले. त्यांना इथे यावंच लागणार. तर मोहन आगाशे सर, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे केले. एक सिनेमा खूप छान होता, निशाणे डावा अंगठा, ज्यामधली लाईन अशी होती, प्रौढ साक्षरता वर्ग जी स्कीम सुरू झाली होती आणि तिचं काय झालं हे खूप सुंदर चित्रण त्या सिनेमामध्ये होतं. पण ते प्रौढ साक्षरता वर्ग जे प्रकरण आहे ते आमच्या गावात सुद्धा आहे. आमच्या गावात सुद्धा तो वर्ग भरतो म्हणे. तर बघायचंय तो वर्ग कसा असतो, तिकडे कोण शिकवतात आणि तिकडे कोण शिक्षण घेत आहेत, बघूयात. तर ही आहे आमच्या गावची शाळा. खरं तर लहान मुलांची शाळा आहे आणि इकडे एक शिक्षक सुद्धा आहेत प्राथमिक शाळेचे. त्यांना आता आमंत्रित करूयात. हॅलो हॅलो. हा हॅलो हॅलो.
अरे नुसतं हाल करू नका, पुढे बोला. हा मी बोलालो उंदीर उचले. उंदीर उचले. अरे नाही मी उंदीर नाही उचलत, माझं आडनाव आहे उंदीर उचले. नाव टॉम आहे माझं. वडिलांचं नाव जेरी. टॉम जेरी उंदीर उचले असं कंप्लेंट आहे पूर्ण नाव. हा 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 नाही नाही हा तिथं मास्तर आहे मी शाळेमध्ये. हा हा शाळा काय म्हणते म्हणजे शाळा काय म्हणणार आहे? पोटे तर पाहिजे शाळेत काय म्हणाला नाही. सहलीला गेले सगळे. नाही काय झालं कालच म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्या संपल्या की नाही, तर मी पोरं आज आले तर आज म्हणले पोरं का सर आता बोरून आलं काय करू. तर मी म्हटलं जा सहलीला. तर पोरं म्हटलं कुठे जाऊ. तर म्हटलं जा तुमच्या घरी. हा बरं बरं हा काय ठेवतो. ऐक एक मिनिट कोणाला प्लॉट लागले तर सांगा. माझ्याकडे प्लॉट आहे, येणे प्लॉट आहेत चांगले. हा हा नाही रोड टच आहेत, रोड टच प्लॉट आहेत. हा आता मी दिलं ते तेजस्विनी पंडित मॅडमला दिलं आहे. हा 35 लाख रुपये गुंठा. हा हा दिला मी. मॅडम तुमचं नाव सांगितलं मी, नंतर आपला व्यवहार झाला नाही सांगू, त्यांच्याकडनं पैसे भरले झाले नाही म्हणून कॅन्सल केलं. हा हा अरे तेजस्विनी पंडितच्या बाजूला प्लॉट झाला तुमचं, अजून काय पाहिजे होतं मला. हा तुम्ही सांगू शकता गर्वानं. हा नाही हा माझा मेन बिझनेस आहे. मी शिक्षक म्हणून साईडला काम करतो. हा पोरांना आपण काय शिकायचो, पोरं शिकलेले आहेत. हा आणि आपण शिकून काय कलेक्टर होणार आहेत का ते. बरं ओके ठेवा. हा ठीक. अरे मोहन आगाशे सर क्या बात आहे सर, क्या बात आहे. आज मला खूप बरं वाटलं सर, तुम्ही आज आमच्या थुकरटवाडीमध्ये आला. तुम्हाला खरं सांगतो सर, सरांबद्दल मी काय बोलणार आहे. सर फार मोठे सायकोलॉजिस्ट आहेत आहे ना सर. वा सर मला खूप बरं वाटलं सर. सर तुम्ही आलात म्हणून मला एक खूप दिवसाचा प्रॉब्लेम होता सर. म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आहे म्हणून तुम्हाला विचारून घेतो सर. हा माझ्या सायकलची चेन सारखी पडते सर, तर काही करता येईल का. सायकोलॉजिस्ट आहे म्हणून विचारलं, माझं काही चुकलं काय. काय आहे सारखी बसवत जा. तुमचं सायकोमोटर सुधारण्यासाठी कोऑर्डिनेशन ती चेन पडते सारखी. सायकोमोटर कोऑर्डिनेशन सरांचा म्हणजे किती विषयात अभ्यास आहे सर तुम्हाला सांगतो. म्हणजे सर तुमचे पिक्चर मी बघितलेले सर. जैत्रेजेत काय खतरनाक पिक्चर सर, काय काम केलं त्याच्यामध्ये. ते मधमाशी चावून तुमच्या डोळ्यात जातो असं वगैरे दाखवलेलं आहे. म्हणजे ते मध काढताना पोळ्यातून तिकडे चावली असेल ते आहे ना सर, आहे ना. पण ते मला नाही चावले सर कधी. का मी डब्यातनं मध काढतो. आता डब्यातनं नाही कसं आहे सर, पोळ्यातनं मध काढलं ना प्रकाशन अंगाशी येणारच ना. आपलं हे प्रकरण अंगाशी येणारच म्हणलं सर. गंमत सोडा सर, आज इतके मोठे माणसं आमच्याकडे आले, खूप आम्हाला बरं वाटतं सर. म्हणजे तुमच्याकडनं काही नेहमी शिकण्याची प्रेरणा आम्हाला मिळत असते. आम्ही असं शिकत असतो सर. पण तुम्ही येत जा सर आमच्याकडे, फार बरं वाटतं आम्हाला. नमस्कार तेजस्वी मॅडम, परत एकदा तुम्ही आल्या. मला ना सर ह्या मॅडमचा कॉन्फिडन्स आवडतो सर. काय कॉन्फिडन्स असावा एखाद्या बाईकडे. हा म्हणजे गाण्यातलं काही येत नसताना आडनाव पंडित लावलं, हे फार महत्वाची गोष्ट आहे मॅडम. तुम्ही पंडित लावता सर, पण मी तुमच्यावर पंच टाकणार नाही मॅडम आता. नाही मी काय आहे अख्खा एक ॲटमच करायचं ठरवलंय तुमच्यावर. अरे मम्मी पण आले आहे सोबत, ज्योतिताई. म्हणजे तुमचं पॅकेज दिलंच वाटते, मागच्या वेळेस पण सोबतच आल्या. मी मराठी, झी मराठी.